आता बघूया कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात अर्थात फास्ट न्यूज। दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या 20व्या एशियन अजिंक्यपद रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी भारतीय स्केटिंग संघाची निवड जाहीर झाली। त्यामध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी रामचंद्र कदम हिची भारतीय संघामध्ये दुसऱ्यांदा निवड झाली आहे। 22 ते 31 जुलै या कालावधीत दक्षिण कोरियामध्ये ही स्पर्धा होणार आहे। तेजस्विनीनं आजपर्यंत 16 राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे। ॲडव्होकेट धनंजय पठाडे, अध्यक्ष अनिल कदम, अण्णा वारके, फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्राचार्या शिल्पा वणकुद्रे, शांताबाई कदम यांच्या हस्ते तेजस्विनीला सन्मानित करून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी ॲडव्होकेट कृष्णराज नलवडे, स्केटिंग प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर महेश कदम आणि राष्ट्रीय कोच भास्कर कदम उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचं औचित्य साधून जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे प्रशिक्षक प्रीतम घोडके यांनी मोरेवाडीमध्ये प्रीतम स्पोर्ट्स अँड चेस अकॅडमी सुरू केली आहे। त्याचा शुभारंभ जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अरुण मराठे आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनिश गांधी यांच्या हस्ते पटावर चाल करून करण्यात आलं। या बुद्धिबळ अकॅडमीमुळे उपनगरातील मुलांना शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध बुद्धिबळ शिकण्याची संधी मिळेल असं मराठे यांनी सांगितलं। यावेळी चेस असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। दक्षिण कोरियामध्ये झालेल्या 18व्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो एक्स्पोमध्ये कोल्हापूरच्या आयुष आडनायकनं 2 पदकांची कमाई केली। आयुष कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचा खेळाडू आहे। साऊथ कोरियामधील जागतिक स्पर्धेत त्यानं भारताचं प्रतिनिधित्व करत स्पायरिंग आणि पुमसे या प्रकारात 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळवलं। त्याला प्रशिक्षक अमोल भोसले, ग्रँडमास्टर जालनावाला यांचं मार्गदर्शन मिळालं। फुलेवाडीतील गणेश पार्कमधील अनिल गजानन कदम हे जीएसटी विभागातून नुकतेच निवृत्त झाले। त्यानिमित्त गणेश पार्क मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि संताजी घोरपडे यांच्या हस्ते कदम यांना सन्मानपत्र देण्यात आलं। राज्य नाभिक मंडळाचे अध्यक्ष सयाजी झुंजार यांनी सन्मानपत्राचं वाचन करत कदम यांच्या 35 वर्षांच्या सेवेचा आढावा घेतला, तर विविध मान्यवरांच्या हस्ते अनिल कदम यांचा सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी पृथ्वीराज महाडिक यांनी कदम यांच्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले। याप्रसंगी सेंट्रल एक्साईजचे हेमंत देसाई, श्रीकांत खेडके, अरुण कदम, राजू गुंडाळे, मारुती वाळवेकर, श्रीकांत माने, मनोज जाधव, समीर मुल्ला उपस्थित होते। राज्य शासनाच्या पर्यटन आणि सहल विषयक विविध योजनांचा लाभ घेऊन टूर ऑपरेटर्सनी व्यवसाय वृद्धी करावी, तसंच व्यवसायामध्ये येत असलेल्या समस्यांबाबत माहिती द्यावी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू अशी माहिती डिस्ट्रिक्ट टूर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सूरज नाईक यांनी दिली। असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली। त्यामध्ये कार्यकारिणीच्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला। असोसिएशन समोरील आव्हानं आणि नवीन उपक्रमांबाबत उपाध्यक्ष शरद चौगले, सचिव रोहन नायर, खजानी स्वरूप ताम्हणकर आणि संचालक विश्वजित सरुडकर यांनी विविध सूचना केल्या। यावेळी आदित्य ठाकूर, मोहसिन मुजावर यांच्यासह संचालक उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्थेच्या वतीनं विश्व पंढरी हॉलमध्ये 9 दिवसांचं पुरोहित संस्कार शिबिर घेण्यात आलं। या शिबिरामध्ये 151 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। गुरुवर्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं। यानिमित्त महारुद्र अभिषेक सोहळा पार पडला। गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज वाळवेकर, अभिनेत्री स्वाती लिमये, स्वागर स्वामी, उद्योजक संदीप जंगम, गणेश हिरेमठ, स्नेहल मठपती, संस्थेचे अध्यक्ष दयानंद जंगम आणि दीपक जंगम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। यावेळी जंगम समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत विद्युत खांबावर सेपरेटर बसवण्याचं काम सुरू आहे। आज दुपारी यशवंत कॉलनीत कंत्राटी कामगारांमार्फत हे काम सुरू होतं। त्यासाठी भागातील विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला होता। पण कर्मचारी प्रकाश जाधव एका खांबावर काम करत असताना त्यांना शॉक लागला। त्यामुळे ते उंचावरून जमिनीवर कोसळले। त्यांच्या डोक्याला, कमरेला आणि मांडीला दुखापत झाली आहे। अन्य सहकाऱ्यांनी तातडीनं त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केलं। या घटनेची माहिती मिळताच वीज मंडळाच्या अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती।